ना मैं डरदा ना डरिया, मैं इन्ना कहना चाहना है। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर 13 ऑगस्टला नांदेडमध्ये हल्ला झाला। या हल्ल्यानंतर जखमी झालेल्या सुखबीर सिंह बादल यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं। त्यानंतर आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि आपल्यावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली। आपण अशा हल्ल्यांना भीत नाही असं म्हणत त्यांनी या सगळ्या घटनेनंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। ही घटना नेमकी काय आणि त्यावर सुखबीर सिंह बादल काय म्हणालेत सविस्तर समजून घेऊ। पंजाबमध्ये असलेल्या शिरोमणी अकाली दल पक्षाचे नेते आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल हे आपली पत्नी आणि 2 मुलींसह खासगी दौऱ्यावर नांदेडमध्ये आलेले होते। त्यांचा हा 2 दिवसांचा नांदेड दौरा होता। यावेळेला 13 ऑगस्टला ते नांदेडमध्ये असलेल्या माता साहिब गुरुद्वारा परिसरात आलेले होते। याच ठिकाणी त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हा जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। मात्र पोलिसांमुळे त्यांचे प्राण वाचलेले आहेत। एका 62 वर्षीय निहंग सेवादारानं धारदार शस्त्रानं हा जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आलेली आहे। या हल्ल्यात बादल यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। नांदेडमधील माता साहिब गुरुद्वाराचं दर्शन घेऊन सुखबीर सिंह बादल हे बाहेर येत होते आणि त्याच गुरुद्वारात गेल्या 2 वर्षांपासून सेवादार म्हणून राहत असलेल्या जसपाल सिंग यानं त्यांच्यावर अचानक हल्ला केला। हा वार रोखताना बादल यांच्या हाताला दुखापत झाली। तसंच सुरक्षेसाठी धावलेले नांदेड पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी दुसरा वार आपल्या स्वतःच्या हातावर झेलत बादल यांचा बचाव केला। या सगळ्या घटनेची सध्या देशभर चर्चा होते। त्यानंतर आज सुखबीर सिंह बादल यांनी रुग्णालयातून बाहेर येताच माध्यमांशी संवाद साधलाय। उन्होंने बड़ी कोशिश की थी पर गुरु गोबिंद सिंह जी महाराज ने सच्चे पातशाह ने बचाया। मैं गुरु साहब का धन्यवाद करता हूं। ना मैं डरदा ना डरिया, मैं इन्ना कहना चाहना है। श्रोमणी अकाली दल पंजाब दी भाईचारक सांझ दा वचनबंद है। श्रोमणी अकाली दल हर कुर्बानी दे सकता है। त्यांना पंजाबमधील परिस्थितीवर ताबा मिळवायचा आहे आणि शांतता भंग करायची आहे, पण मी हे कधीच होऊ देणार नाही। माझ्या वडिलांनीही हे कधी होऊ दिलं नाही। मला भीती वाटत नाही। शेवटी सगळं काही त्या परमेश्वराच्या हातात आहे असं सुखबीर सिंह बादल म्हणालेत। दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षकांकडून सविस्तर माहिती मागवली। तसंच या प्रकरणात चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बादल यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची ही माहिती आहे। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सुखबीर सिंह बादल आणि त्यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती आहे। एकूणच नांदेडमध्ये घडलेल्या या सगळ्या घटनेची चर्चा होण्याचं कारण म्हणजे सुखबीर सिंह बादल यांच्यावर यापूर्वी सुद्धा डिसेंबर 2024 मध्ये अमृतसरमध्ये असलेल्या सुवर्ण मंदिरात भीषण हल्ल्याचा प्रयत्न झाला होता। सुवर्ण मंदिराजवळ बादल यांच्यावर गोळीबार करून त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाल्याचे व्हिडिओ देशानं पाहिले होते आणि त्यानंतर आता नांदेडमध्ये पुन्हा एकदा त्यांच्यावर हल्ला झालेला आहे। एकूणच या दोन्ही घटनांमागे पंजाबमधील शांतता भंग करण्याचं षडयंत्र असल्याचा दावा आता अकाली दलानं केलाय। तसंच केंद्रीय यंत्रणांकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे। त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस तपासात नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत।